मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। ईश्वरी वैभव पितळे हे सासरचं नाव असलेल्या या माऊलीचं माहेरचं नाव ज्योती शरद विचारे। थांबा, मी सुद्धा इकडनं लगेच ऑनलाईन ही लक्ष्मी पाठवतो। ही बघा पाठवतो, झी मराठी कडून लक्ष्मी पाठवली। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। वैरी उखाणा घ्या। उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली, उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली, वैभवरावांना जन्म देणारी धन्य ती माऊली। अरे वा 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 वा, त्या माऊलीला आमचाही नमस्कार। आणि वैभवराव, तुम्ही कसं काय उखाणा घेणार? होय नाही म्हणता म्हणता लग्न झाले एकदाचे, होय नाही म्हणता म्हणता लग्न झाले एकदाचे, ईश्वरीमुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे। अरे वा, बरं वहिनी ओळख करून द्या सगळ्यांची। यांचं नाव वैभव अशोक पितळे, दादांचं नाव गणेश वैद्य आणि बहिणीचं नाव प्रियांका वैद्य। नमस्कार नमस्कार नमस्कार। आणि तिकडे माहेरी? माहेरी माझी येल्लो साडीमध्ये माझी आई आहे, सरिता शरद विचारे। निळ्या शर्ट मध्ये शरद कृष्ण विचारे माझे वडील। नमस्कार। मध्ये बसली आहे माझी भाची कार्तिकी पाटील। तिच्या बरोबर मागे आहे माझी लहान बहीण हर्षदा विचारे। बरं। तिच्या मागे आहेत बाजूला आहेत अमित नवगरे, तिचे मिस्टर। नमस्कार। हर्षदाच्या डाव्या बाजूला आहेत प्रीतम पाटील, मोठ्या बहिणीचे मिस्टर, आणि त्यांच्या बाजूला आहे मोठी बहीण स्नेहल पाटील। नमस्कार नमस्कार। मग तुम्ही किती भावंड होता लहानपणी वहिनी? आम्ही तिघी जणी आणि आई वडील। क्रम कसा होता? सगळ्यात मोठ्या बहिणीचं नाव काय? सगळ्यात मोठ्या बहिणीचं नाव स्नेहल पाटील। बरं। आणि मी दुसरी, आणि माझी लहान बहीण हर्षदा। बरं, पण कसं असतं, दुसरं असणं चांगलं की पहिलं असणं चांगलं? ऑफकोर्स पहिलं आणि शेवटचं असणं चांगलं। का हो असं म्हणताय तुम्ही? पहिलं मूल हे सगळ्यांना आई वडिलांना प्यारं असतं, सगळ्यात पहिलं म्हणून, आणि शेवटचं शेंडफळ म्हणून। बरं, मोठ्या बहिणीला आधी विचारतो, थांबा, तिचं काय म्हणणं आहे? हे मान्य आहे का त्यांना? बहिणीने जे म्हटलं की मोठ्या बहिणीचे सगळ्यात लाड असतं। ऍक्च्युली स्पीकिंग जर म्हटलं तर लहान बहिणीकडे जास्त नंतर झुकाव जातो, मग पहिलंही इग्नोर केलं जातं आणि दुसरंही इग्नोर केलं जातं, पण तरी सँडविच मधलं असतं ते गोड लागतं। बरं, आता लहान बहिणीला विचारतो। सगळ्यांचं म्हणणं आहे की सगळ्यात जास्त लाड हे लहान बहिणीचे होतात, काय म्हणणं आहे तुमचं? मला असं काही वाटत नाही, सगळ्यांना सारखं प्रेम दिलंय माझ्या आई वडिलांनी, सो तिघीही लाडके आहेत। जर चूक झाली तर तिघींनाही शिक्षा मिळते, जो चुकेल त्याला प्रॉपर शिक्षा मिळते, आणि बाकी वेळेला सगळ्यांना समान प्रेम मिळते। बरं, तुम्ही मला सांगा, 3 बहिणींपैकी कोणाची लव्ह मॅरेज आणि कोणाची अरेंज मॅरेज? तिघींपैकी मोठ्या बहिणीचं लव्ह मॅरेज, 1 नंबर लव्ह मॅरेज। सेकंड नंबर म्हणजे आमचं लव्ह कम अरेंज। बरं। आणि तिसरीचं टोटली अरेंज। बरं, मग वहिनी मला सांगा, आता तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील एका ब्रिव्हरेज कंपनीमध्ये कामाला होते, उरण या ठिकाणी, आणि माझी आई हाऊसवाईफ होती। छान गेलं ना बालपण? खूप सुंदर होतं बालपण, खूप मज्जा केली। आंबा, चिंच, करवंद वगैरे सगळं काढण्यामध्ये आमचं जसं जवळ वेळ असायचा तो आम्ही बाहेरच असायचो। बालपण कुठे गेलं तुमचं? आमचं बालपण उरणमध्ये गेलं, आणि शालेय शिक्षण पण तिथेच झालं, उरण या ठिकाणी। हा, तरीच उरणला बरोबर आहेत का? मला आधी कळे ना की आवळे, चिंच, बोरं झाडं आहेत तरी कुठे? बाबा सांगा, 3 मुली, 3 शक्ती, स्त्री शक्ती तुमच्या घरात होती, कसं वाटतंय? तुम्ही तर सगळ्यांवरती समान प्रेम केलं, आणि आता सगळ्यांची सुखी संसार बघून बाबा कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय, तिघी पण चांगल्या म्हणजे सुसंस्कृत आहेत, त्याच्यामुळे आम्हाला तशी काय त्याची काळजी वाटत नाही। नाही, काळजी करायची असेल तर जावयांचीच करा। बरं, आता या ज्यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत, ईश्वरी वहिनी, त्यांच्याबद्दल सांगा, त्यांच्या बालपणाविषयी सांगा। तिचं बालपण खूप चांगलं गेलंय, ह्या दोघींपेक्षा तिचं पण तसे लाड आम्ही जास्तच केलेले आहे। तिथे सांगायची तुमची आठवण झाली तर मी एक सांगेन, आम्ही पनवेलला स्टँड उभे होतो, तिथे 2 भिकारी आले, लहान मुलं होती, बाकी इतर सर्व लोक बाजूला झाली, पण हिने मला काही समजलंच नाही, तेव्हा लहान होते एकदम, आली आणि माझ्या खिशामध्ये हात घातला आणि 10 रुपये काढले। मला काही समजलंच नाही ती का पैसे काढते, तिने नेऊन त्या मुलांना दिले। आणि आजही ती कोणी डोंबारी वगैरे ते खेळ दिसले तर ती तिच्याकडे पैसे नसले तर ती घरी येऊन मला येऊन सांगते की पप्पा अमुक ठिकाणी गेम हे चाललेलं आहे डोंबारी मुलांचा, तिथे हे 20 रुपये घेऊन द्या.
लहानपणापासून आजपर्यंत आज सुद्धा ती कोणाला आजारी वगैरे पडला तर त्याला औषधं देणं किंवा त्याला काही देखभाल त्याची करणं हे तिचं काम खूप चांगलं असतं. पण मला एक आता कळत नाहीये, लग्नानंतर सुद्धा बाबांच्याच खिशातले 10 रुपये काढले जातात का? ते हक्काचे आहेत माझे, ते मी केव्हाही काढणार. बरं, आईचं काय म्हणणं आहे? आई ज्योतीबद्दल बोलायचं झालं तर खूप आहे. लहानपणापासून ती जिद्दी आहे, मेहनती आहे, सगळ्यांची काळजी घेते, आमची काळजी घेते, तसेच सगळ्यांची नातेवाईकांपासून सगळ्यांची काळजी घेते. ईश्वरी वहिनींबद्दल मोठ्या बहिणीचं काय म्हणणं आहे? मन मिळावू आहे ऍक्च्युली ती, आणि जरा काळजी लोकांची भरपूर करते, कमी करावं असं मला वाटतं. कारण अल्टिमेटली त्याचा त्रास तिला जास्त होतो, कारण बाकी सगळे आम्ही आमची काळजी घेऊ शकतो, त्यामुळे तिने स्वतःला जरा जपावं असं माझं तरी मत आहे. बाकी आमचं सगळ्यांचं नातं तिघींचंही मैत्रिणींसारखं आहे, बहिणींपेक्षाही जास्त. जसं आईने सांगितलं, माझं मत ही तसंच आहे. ती खूप मेहनती आहे. माझं बालपण मी पूर्ण जगले, पण एकंदरीत माझ्या शालेय शिक्षण संपूर्ण होईपर्यंत माझ्या दोन्ही बहिणींनी, मी असं ईश्वरीबद्दलच नाही म्हणणार, माझ्या मोठ्या बहिणींनी सुद्धा आणि माझ्या या ईश्वरी ताईंनी सुद्धा, दोघींनी खूप कष्ट घेतले आणि मला इंजिनियर बनवलं. त्यामुळे मी ते रूट कधीच उतरवू शकत नाही, हे मला इथे सांगावं असं वाटतं. हे ती माहेरच्या नातेवाईकांसोबत ती सासरच्या नातेवाईकांची सुद्धा तेवढ्याच आपुलकीने काळजी घेते, आणि हे आम्ही आजवर बघत आलो आहे. आणि शी इज आयडियल फॉर ऑल ऑफ दिस. ईश्वरी फार ऍक्टिव्ह आहे, फॅमिलीमध्ये खूप हेल्पफुल, सगळ्यांनी म्हटलंच खूप हेल्पफुल आहे, आणि फार चांगले कुक पण आहे. खूप चांगलं नॉनव्हेज, खूप स्वयंपाक खूप सुरेख करतात ते. सासूबाई सारखंच त्यांचे गुण त्यांनी घेतले. ईश्वरीबद्दल सांगायचं झालं तर ती अति मनमिळाऊ आहे. सगळ्यांना एकदम आपुलकी आणि प्रेमाने ती वागवते, सगळ्यांची काळजी घेते. आणि आम्ही जेव्हाही तिथे, माझ्या सासरी आम्ही जातो, आमचा जेव्हा ग्रुप गेट टुगेदर असतो, तेव्हा सगळ्यांच्या आवडीनिवडींची ती काळजी घेते. प्रत्येकाच्या आवडीनिवडी त्यांना ती पुरवण्याचा प्रयत्न करते. ती स्वतः तिथे अवेलेबल होते लवकर, आणि ती सगळ्यांची तयारी करून पुढे असते. म्हणजे थोडक्यात सगळेजण भरभरून बोलतायत, आणि काल तुम्ही फोन करून जसं सांगितलेलं माझ्याबद्दल चांगलं बोला, तसंच सगळे बोललेले आहेत. काळजी करू नका. मी असं काही नाही सांगितलेलं. नाही, मला माहिती आहे तुम्ही सांगणार पण नाही, पण ही प्रत्येकाची तुमच्याबद्दल असलेली भावना आहे. पितळे कुटुंबालाही मी बोलतं करणार आहे, पण आता सगळं विचारी कुटुंब बोलत असताना आई बाबा अधूनमधून डोळेही पुसत होते, कारण या सगळ्यांचं तुमचं एकमेकांवर असलेलं प्रेम सुद्धा आज आम्हाला बघायला मिळालं. तेव्हा असेच हसत राहा असं म्हणत एक छोटंसं आव्हान मी आता बहिणीला देणार आहे, आणि 3 बहिणीतली सगळ्यात मोठी बहीण, त्यांना मी एक सोपा प्रश्न विचारणार. त्या प्रश्नाचं न थांबता कुणी प्रॉम्प्टिंग करायचं नाही. जर त्यांनी उत्तर दिलं तर त्या मोठ्या ताई आपल्या या 2 नंबरच्या ताईला सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहे. तर प्रश्न सोपा आहे आणि मोठ्या ताई सज्ज आहेत. ताई, न थांबता सांगा 5 झाडांची नावं. आंबा, काजू, फणस, चिकू, सफरचंद. अभिनंदन. मोठ्या बहिणीने तुम्हाला सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून दिलेली आहे. अभिनंदन. बरं वहिनी, तुमची भेट कशी झाली दोघांची? माझी आणि यांची भेट एका ऑफिसच्या कामानिमित्त झाली होती. ते आम्हाला ट्रेनिंग देण्यासाठी आले होते. चांगलं ट्रेनिंग दिलं. हो, पण मला ते ट्रेनिंग घ्यायचं नव्हतं. अच्छा, ओके. आणि मला त्या ट्रेनिंगला जायचं नव्हतं वास्तविक. आणि सर आले आणि सरांनी मला सांगितलं की तू जायचंच आहेस त्या ट्रेनिंगला. मी म्हणली सर काय हे, मला हे ऍप्लिकेशन नाही शिकायचंय, काय करू शिकून, मला येतंय. तर म्हणाले नाही तू जा, तू सगळं बघून घे, मग सगळ्यांना तुला दाखवावं लागेल. नाही, पण मला सांगा, सरांचं वधूवर सूचक मंडळ नव्हतं ना? नव्हतं, अजिबात नव्हतं. बरं, मग गेलात तुम्ही ट्रेनिंगला? हा, आणि मी गेली त्या ह्याच्यासाठी आणि ट्रेनिंग अटेंड केलं. ट्रेनिंग दरम्यान मी त्यांना प्रश्न केला, आणि बट म्हणजे ऑब्व्हियसली तो त्यांना नाही आला, आन्सर देताच नाही आला त्यांना. म्हणजे मी तेव्हाच क्लीन बोर्ड झालो होतो. कुठला प्रश्न विचारला होता? ड्युटी फ्री मध्ये कशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये रिटर्न्स कसे येतात, कस्टम रिलेटेड होतं. तर ते माझ्याकडे बघत राहिले. मला म्हणतात की बघून सांगतो.
आणि ते समोरच होतं, मला आन्सर येत होतं. मला फक्त बघायचं होतं की यांना येतंय की नाही, की मला ट्रेनिंग द्यायला आलंय. सो मी बघितलं आणि आलं नाही त्यांना. मग मी गेली, बस झालं आता मी जाते. मग सरांनी बघितलं ते की मी बोलली त्यांना की सर, मी विचारलं त्यांना काहीच येत नाहीये, मी जाते, मी नाही ट्रेनिंगला थांबणार. आणि मग मी गेली आणि मग मी आलीच नाही ट्रेनिंगला पुन्हा. 3 दिवसाचं ट्रेनिंग होतं. वैभवजी, असा पहिलाच प्रश्न विचारल्यानंतर तर आयुष्यभर प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील असं तुम्हाला तेव्हा कळलं नव्हतं? हा धोका लक्षात नव्हता आला तेव्हा? नाही, तेव्हा नव्हतं लक्षात आलं. पण मग प्रपोज कोणी कोणाला केलं? प्रपोज मीच केला हिला. म्हणजे आमची जेव्हा भेट झाली त्याच्या 2 वर्षानंतर मी तिला प्रपोज केला. पहिली ऑफिशियल भेट जी होती, मग हळूहळू ती मैत्रीत रूपांतरित झाली. बोलणं व्हायचं फोनवरती, पण असं कधी भेटणं वगैरे व्हायचं नव्हतं. मग जेव्हा हे उरणला जे आधी राहायचे, त्याच्यानंतर जेव्हा हे खारघरला शिफ्ट झाले, त्यानंतर घरात पूजा असताना मला त्यांनी पहिले फर्स्ट टाइम इन्व्हाइट केलेलं घरी. का बोलवलं होतं वहिनी? सर, ते जनरल इन्व्हिटेशन निघून गेलं होतं. मी जाणून बुजून नव्हतं बोलवलं. ब्रॉडकास्ट झालेलं. ब्रॉडकास्ट आपल्या याच्यावरती, आपण जीमेल वरती पूर्वी कसं होतं की सगळे कॉन्टॅक्ट असायचे हँगआउट्स मध्ये. सो ते ब्रॉडकास्ट म्हणून सगळ्यांना निघून गेलं होतं. पण मला अपेक्षित नव्हतं की हे येणार. आणि अचानक म्हणजे मी माझ्या फॅमिली सोबत होते, सगळे मामा वगैरे सगळेजण होते आणि 2-3 निघाले होते. मी त्यांना खाली सोडायसाठी गेली आणि समोर हा रिक्षामधून उतरला. तर मी विचारलं इकडे, तर माझा क्वेश्चन मार्कच होता की मला वाटतं की नाही येणार. आणि आला आणि मग घरातल्यांची ओळख करून दिली. सत्यनारायणाची कृपा म्हणजे. आता किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 4 वर्ष झाली. मला आता वैभवजी मला सांगा, होकार तर लगेच आला का नंतर? नाही, लगेच नाही आला. म्हणून कोकणात पण तसंच घेतलं. पहिले तर नकार आला. म्हणजे मैत्री होती, पण पहिले तर नकार आला. कारण का तिचं पण असं स्थळ वगैरे असं बघत होते. तिला पण अरेंज मॅरेजच्या दृष्टीनेच करायचं होतं. म्हणजे माझं पूर्ण कुटुंबासोबत चांगलं कनेक्शन होतं, येणं जाणंही होतं. आणि माझ्या घरातल्यांना पण ते जरा जास्तच आवडले. माझ्या आई वडिलांना जास्त आवडले. मला सांगा, सत्यनारायणाच्या पूजेला जेव्हा ते आले होते तेव्हा इतर आलेल्या पाहुण्यांना काही ते हे प्रसाद वाटायला सुरुवात केली होती काय? पण आता मागे वळून बघताना कसं वाटतंय? आता छानच वाटतंय ते. तेव्हा म्हणजे होय नाहीच होतं, पण आता होय झालंय. कसं असतं लग्नानंतर, काय बदल होतो का? हो, फारच तसा बदल होतोच. काय झालं तुमच्या बाबतीत? किती बंधनं आली? बंधन म्हणण्यापेक्षा ते जबाबदारी किंवा कर्तव्य असं बोलू आपण त्यांना. पण मला सांगा, लग्नापूर्वी कसं पटकन मित्रांनी फोन केला, चल जरा जाऊया लोणावळ्याला, तर उठून जाऊ शकत होता. आता तसं जाऊ शकता का? नाही, लग्नाआधी पण मी विचारायचो. वहिनी, तुम्ही म्हणजे दहशत निर्माण केली आहे? नाही, अजिबात नाही. नाही, पण आता छान वाटतंय. असेच हसत राहा, एकमेकांचा आदर करत राहा. सांगावं झालं तर वैभव आणि ज्योती मध्ये साम्य असं मला तसं काय वाटत नाही. कारण का ही खूप बोलकी आहे आणि हा आमचा सायलेंट आहे. आणि हा आधीपासूनच असं म्हणजे एकदम कूल आहे. आणि ही त्याच्या एकदम विपरीत आहे. ही बोलायला लागली की आम्हाला फोनवर सोडतच नाही, एकदम फ्रेंडली. आणि माझं आणि तिचं पटण्याचं कारण म्हणजे ती पण खूप बोलकी आहे आणि मी पण खूप बोलकी आहे. त्याच्यामुळे आमचं तर मॅच एकदमच परफेक्ट झालं होतं बोलण्यामध्ये. एकंदरीत पितळे आणि विचारी कुटुंबामधल्या ज्या स्त्री शक्ती आहे, बायका, त्या खूप बोलतात असं तुमचं? हा, हे खरं आहे सर. खूप बोलतो आणि मनापासून बोलतो, मनमोकळेपणाने बोलतो. आज विचारायचंय वैभवजी, तुम्ही मिस कुणाला करता? सगळ्यात जास्त माझ्या आईला. ती 2003 साली ती आम्हाला सोडून गेली. आजही तो डोंबिवलीला त्याच रस्त्यावरती रडतो जिथे आई त्याला ऑफिसला, स्कूलमध्ये जाताना सोडायच्या, घेऊन जायच्या. आजही तो रस्ता तो विसरू शकत नाहीये. म्हणजे तिथेच तो शोधतोय. तो तिथून नाही बाहेर पडलेला अजून. खूप कमी वयात त्यांचं जाणं झालं. त्यामुळे तो वयाच्या 16 का 17 वर्ष. मला आईंना मी बघितलेलं नाहीये, पण आईंबद्दल ज्यांनी माझ्याशी बोलले ते सगळे चांगलेच बोललेले आहेत आणि ते सगळे त्यांना मिस करतात. हो, नाही, त्यांच्या डोळ्यातून आईबद्दलचं प्रेम व्यक्त होतंय. तुमचा आवाज सुद्धा ज्या पद्धतीने वहिनी जड झालेला आहे, मी समजू शकतो काय माऊलीने किती संस्कार आणि किती प्रेम दिलंय या कुटुंबाला. आता वहिनी मला सांगा,
आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागा? क्षमा मागायची असेल तर मी माझ्या आई वडिलांची प्रथम मागेन आणि नंतर माझ्या पूर्ण कुटुंबाची. का? आई वडिलांची यासाठी की कळत नकळत आम्ही त्यांना खूप दुखवलंय किंवा आम्ही फक्त आमचाच विचार केला असेल आणि यासाठी आम्ही आयुष्यभर माफी तर मिळेल किंवा नाही मिळेल पण मला त्यांचीच माफी मागावीशी वाटते. हा बाबा, आई बाबांना विचारतोय, या दोघांनाही तुम्ही क्षमा केली आहे ना बाबा? हो. आणि वैभवजी, तुम्ही क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मी सुद्धा माझ्या जन्मदात्यांची, माझ्या बायकोची आणि सासू सासऱ्यांची क्षमा मागेन. जर माझ्याकडनं काही न कळत काही चूक झालं असेल, एक मी लहान नाही तर ते समजून त्यांनी क्षमा करावी मला. आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? माझ्यात करायचं असेल तर मला थोडं आळस आहे अंगात आणि ह्याच्याकडे उलट आहे. तिला पटापट कामं लागतात, पर्टिक्युलरली त्या वेळेत झालेली पाहिजे. तर मी प्रयत्न करेन की पटापट कामं करायची किंवा आळस झटकायचा. तुमच्याकडे आता हे बोलताना आम्ही जेव्हा ऐकत होतो त्यावेळेला यात कुठलाही बदल होणार नाही हेही आमच्या लक्षात येत होतं. पण तो बदल करा, कारण त्याच्याच मध्ये वहिनींचा राग दडलेला आहे. वहिनी, तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? मी माझ्यामध्ये बदल करायचा झाला तर मी माझा राग कमी करेन. छोट्या छोट्या गोष्टींवरती लगेच राग येतो आणि तो नको असतो राग, पण तरी तो येतो. बरं. या गप्पा अशाच सुरू राहणार. अत्यंत आनंदाचं वातावरण आणि या वातावरणामध्ये आता वैभवजी तुम्हालाही एक आव्हान आहे. तुम्ही आता स्क्रीनवर येणाऱ्या चित्रांपैकी 2 चित्र जर अचूक ओळखली तर लक्षात ठेवा, तुम्ही या माऊलीला झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. तेव्हा आता ही चित्र ओळखूया आणि मग एक काम करा, जी चित्र असतील ती जर स्थळांची असतील तर त्या ठिकाणी वहिनींना एकदा तरी घेऊन गेलायत की नाही तेवढं तरी सांगा आम्हाला. बघूया हा पहिला फोटो. हे हुतात्मा चौक, फ्लोरा फाउंटन, हुतात्मा चौक. अभिनंदन. वहिनीला घेऊन गेलात का कधी? ऍक्च्युली सांगायचं झालं तर वहिनींमुळे मी या ठिकाणी नेहमी जातो, कारण का माझी बायको तिथे बॉम्बे हायकोर्टात गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे. तर मी वरतीला लग्नाच्या आधी भेटायला इथेच जायचो. अभिनंदन. आता हा दुसरा फोटो ओळखणं फार आवश्यक आहे. परसबी. किती वेळा मार्केटमध्ये आणायला पाठवलंय? मार्केटिंग ऍक्च्युली हीच करते, घरी कटिंग केली आहे पण मी. अभिनंदन. चला, 2 चित्र ओळखली आणि वहिनी तुम्हाला झी मराठीकडून तन्मणी वैभवजीने मिळवून दिला. अभिनंदन. तेव्हा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला, दोन्ही कुटुंबांना, पितळे विचारे या कुटुंबाला मनापासून शुभेच्छा देतो. स्वतःची काळजी घ्या असं म्हणत आता शेवटच्या क्षणाकडे आपण आलेले आहोत. तो क्षण असा आहे की त्या ठिकाणी मोठी बहिणीने मगाशी उत्तर दिलं, आता छोटी बहीण इकडे खेळ खेळणार आहे. तर इकडे हे आव्हान स्वतः वैभवजी तुम्ही. खेळ सोपा आहे. अक्षर देणार, त्या अक्षरावरून 5 वस्तू आणायच्या. एका वेळेला 1 वस्तू आणून इथे द्यायची आणि लक्षात ठेवा, सर्वात आधी खेळ कोण पूर्ण करणार ते बघणार आहोत. आणि आता पितळे आणि विचारे यांच्यापैकी पैठणी पटकावून देण्याचा मान कोण पटकावणार तेही आपल्याला कळणार आहे. अक्षर सांगितल्यानंतर 30 सेकंदाची वेळ आहे. अक्षर आहे ल. बरं सांगा, कुठल्या 5 वस्तू आणल्या? लसूण आहे त्यामध्ये, 1 लिंबू आहे, 2 लाटणं आहे, 3 हा लाल रंगाचा कपडा आहे, 4 लवंगा. अभिनंदन. तिकडे ताई नुसती धावत होती. या वहिनी, अभिनंदन तुम्हाला मिळत आहे. तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी.
अभिनंदन. वैभवजींनी पैठणी पटकावून दिलेली आहे. ही पैठणी लॉकडाऊन नंतर तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. तेव्हा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला, दोन्हीही कुटुंबांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बूस्टरच्या पुढच्या भागात.